7 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता चंद्रपूर आरक्षण बचाव महामोर्चा काढण्यात आला। सर्व जातीय संघटनांनी मिळून आरक्षण वाचवण्यासाठी मोर्चा काढला। सर्व मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती जमातीमधील नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण करणाऱ्या 2 अधिसूचना महाराष्ट्र सरकारने मागे घ्याव्या, तसेच जातनीय जनगणना करण्यात यावी या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या महामोर्चाला विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला होता। महाराष्ट्र शासनाने 27 डिसेंबर 2023 व 26 जानेवारी 2024 रोजी आरक्षणाच्या संदर्भात 2 अधिसूचना काढल्या। या अधिसूचनांचे प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यास जातीचे खोटे दाखले व जात वैधतेचे खोटे प्रमाणपत्र मिळणे शक्य होईल। त्यामुळे भविष्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमात तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील मूळ व खऱ्या नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण होईल, असा आरोप आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे। या अधिसूचनेविरोधात आगामी विधानसभा अधिवेशनात आम्ही आवाज बुलंद करू, अशी माहिती धानोरकर यांनी यावेळी दिली। आजचा हा मोर्चा आपल्याला माहिती आहे, जरांगे पाटलांनी जो मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला होता आणि शासनाचा एक 26 जानेवारीला आणि 27 फरवरीला राजपत्र निघलं। त्या राजपत्रामध्ये सर्रास उल्लेख आहे की सगळे सोयरे म्हणजे एखाद्याच्या ब्लड रिलेशनमध्ये येणारे त्यांच्या सगळ्यांनाच हा कुणब्याचं प्रमाणपत्र हे सरसकट देण्यात येईल। तर आमच्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अजिबात विरोध नाही, मात्र कुणब्याच्या आरक्षणांना कुठेही धक्का लागतात ते आरक्षण मराठ्यांना गेलं नाही पाहिजे। त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं, कारण आपल्याला माहिती आहे कुणब्यामध्ये म्हणजे ओबीसी मध्ये साधारणतः 395 जाती या वर्ग होतात आणि आमचं आरक्षण हे आम्हालाच पुरेसं नाही आहे। त्याच्यामुळे आमच्यातून आरक्षण जर का कोणाला देत असेल तर त्या गोष्टीसाठी आम्ही मान्य करणार नाही। त्यांना मराठ्यांना द्यायचं आहे तर तुम्ही स्वतंत्र आरक्षण द्या। याच्यासाठीच आजचा हा मोर्चा आम्ही चंद्रपुरातले सगळे ओबीसी बांधव, यात ओबीसी, एससी, व्हीजेएनटी आणि एसबीसी असे सगळ्या प्रवर्गात येणाऱ्या सगळ्यांनी हा विराट असा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। नक्कीच आम्ही सभागृहात सुद्धा आपल्याला माहिती आहे खासदार साहेब होते तेव्हा खासदार साहेब असतील, आदरणीय सुप्रिया ताई असतील, आम्ही सुद्धा सभागृहात हा मोर्चा घेतला की बिहार शासनाच्या धर्तीवरती ओबीसीची ही जनगणना ही झाली पाहिजे। आज ओबीसीचे अनेक विषय प्रलंबित आहे, ओबीसीचे वसतिगृह अजूनपर्यंत चालू झाले नाही, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अजूनपर्यंत मिळाल्या नाही, ओबीसीची नोकर भरती अजूनपर्यंत झाली नाही। हे सगळे विषय प्रलंबित असताना जर का ओबीसी मधून एखाद्या प्रवर्गाला आरक्षण देत असेल तर ती गोष्ट आम्ही कदापि मान्य करणार नाही। या बहुजनांचा मोर्चा आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भव्य मोर्चा निघालेला आहे। हा मोर्चा ओबीसीच्या हक्काचं संरक्षण, हा मोर्चा अनुसूचित जाती जमातीवर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध आज संघर्षाचा लढा ठरणार आहे। खरं तर या देशामध्ये जी तानाशाही, हुकुमशाही चाललेली आहे, या हुकुमशाहीला या मोर्चाच्या माध्यमातून इशारा देऊन हा देश बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालला पाहिजे, या देशातील लोकशाही टिकली पाहिजे आणि जर बहुजन जागा झाला नाही तर उद्या या देशातील बहुजन हा गुलाम म्हणून जगेल आणि या गुलामगिरीतून जर मुक्त होऊन जगायचं असेल तर बहुजन समाज, ओबीसी, एससी, एसटी एकत्र येऊन संयुक्तपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय तानाशाही आणि हुकुमशाही सरकारचा अंत होणार नाही। यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। मागण्या खूप आहेत। ओबीसीच्या आरक्षणाचा विषय आहे, हे सरकार आता सर्व आरक्षण संपवण्याच्या मार्गावर आहे आणि या देशामध्ये आता ना संविधानावर देश चालतो आहे, ना हा देश कायद्याने चालतो आहे। संपूर्ण कायदे पायमल्ली करून हा देश हुकुमशाहीकडे घेऊन चाललेले आहेत, नव्हे ती हुकुमशाही चाललेली आहे। सर्व क्षेत्रातील सर्व लोकांचा गळा घोटण्याचं काम चाललेलं आहे। म्हणून या मोर्चातून नक्कीच मोदी सरकारला आणि हुकुमशाही सरकारला हा इशारा आहे की तुम्ही जर बहुजन जागा झाला तर मात्र तुम्हाला या देशाच्या सत्तेमध्ये खुर्चीवर ठेवणार नाही। हा सुद्धा इशारा या माध्यमातून या सरकारला देण्यासाठी मोर्चा आहे।